तुमची स्पेशालिटी ही आहे की ह्या रूमला अटॅचडच तुम्हाला स्विमिंग पूल आहे. म्हणजे जर तुम्ही इथे स्टे करत असाल तर बघू शकता तुमच्यासाठी स्विमिंग पूल अगदी खिडकीच्या बाहेरच आहे. प्लस तुम्हाला इकडनं आपण डोर दिलेला आहे तर इकडनं तुम्ही बाहेर येऊ शकतात. आता बाहेर आल्यानंतर काय तर इथे सुद्धा तुम्हाला छान अशी बॅल्कनी आहे. तसंच इकडनं आपण खाली उतरलात की इथे तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत आणि हा आपला स्विमिंग पूल एरिया आहे. पण किचन सुद्धा मिळतो. तर बघू शकता तुम्हाला इथे ओव्हन आहे. तुम्ही इथे किचन मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कुक करून सुद्धा लंच डिनर बनवू शकतात. किंवा आपले इथे केअरटेकर्स आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे लंच आणि डिनर बनवून देतात त्यांच्या चॉईसने. तर तुम्हाला नॉनव्हेज हवं आहे, व्हेज हवं आहे किंवा तुम्हाला काही तुमच्या स्पेशालिटीमध्ये काही बनवून हवं असेल तर तुम्ही तेही त्यांना सांगू शकतात आणि तुमच्या लंच आणि डिनरचं प्लॅन तुम्ही करू शकता. ब्रेकफास्ट करायचं असेल तर छान असं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही छान असं बसून रिलॅक्स करून इथे टी आणि कॉफी घेऊ शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर बघू शकतात आपला देवांश आहे तो आता एन्जॉय करतोय. तसाच झोपाळा सुद्धा आहे तर छान असं ते एन्जॉय करू शकतात. तर छान मोठी अशी स्पेशियस पॅलेस. तुम्हाला बेस्ट व्ह्यू म्हणजे मी काय दाखवणार आहे तो स्विमिंग पूल आपल्याला छान असा विंडो मधनं दिसतो आहे. तर बघू शकता त्यानंतर इथे बघू शकतात छान डबल बेड आहे. म्हणजे जर कपल असाल आणि तुमच्यावर एक बेबी असेल तर छान असं तुम्ही त्याच्यावर झोपू शकता. खूप छान आणि आहे. त्यानंतर इथे वॉशरूम आपण पाहतो आहे. मित्रांनो, प्रणय व्लॉग्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चाललो आहेत अलिबागला. तर सवासाची आपली आहे ना बोट आहे. तर इथून गेटवे ऑफ इंडियावरनं आपण जातो आहे मांडवाला आणि तिथून मग आपण पुढे विल्लामध्ये जाणार आहे. तर आपण एक नवीन विल्ला एक्सप्लोर करतो आहे. अजून तो ओपन नाही झाला आहे. तर आपण हा फर्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर करतो आहे. तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान अशा गोष्टी तिथे पाहता येतील. तर पूर्ण व्हिडिओमध्ये आपण आहे ना तिकडचा तो विल्ला दाखवणार आहे. तिथे आपण काय मजा करणार आहे, काय जेवण असणार आहे, सर्व काही दाखवणार आहे. तो स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही बघा आता आपली आहे ना ही बोट येत आहे. तर बघू शकतो आपण अजंठा सर्व्हिसने जातोय. ह्याची तिकीटची कॉस्ट आहे 170 रुपीज. आता आपली आहे ना बोट इथे आलेली आहे बघू शकता. तर यात आता आपण जाणार आहे इकडनं खाली. तर तिथे आता आपण किती मजा करणार आहे काय ते आपण सर्व तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपल्यासोबत आहे देवांश, प्रथम, मम्मी आहे, माझी बहीण आहे आणि जिजू आहे. तर अशा प्रकारे ना ही बोट आहे. तर लाईफ जॅकेट्स तुम्हाला भेटतात. इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. तर असे चेअर्स असतात, डेस्क असतात आणि साईडला सुद्धा आपल्याला बसायला ना पूर्ण इथे जागा आहे. तर आता आपली फॅमिली आहे इथे. जिजू आहे, बहीण आहे, मम्मी आहे, देवांश आहे आणि हा आपला प्रथम आहे. तर आता थोड्याच वेळाने बोट इथून सुटेल. तर बघू शकता आता आपण अलिबागला पोहोचलेलो आहे. तर आता इथून आपण आहे ना वरती जाणार आहेत आणि मग तिकडनं आपल्याला अजंठाची बस पकडायची आहे आणि मग आपण डायरेक्टली अलिबागचं जे बस स्टँड आहे तिथे उतरणार. तर आता अशा प्रकारे इथे आहे ना दोरी तिथे टाकली जाईल आणि मग बोट स्टँड केली जाईल. तर फायनली आता आपण अलिबागमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता अजंठाची ना बस सर्व्हिस सुद्धा आहे
जी आता तिथे कोपऱ्याला लागते. तर आपल्याला हा एवढा ब्रिज आहे ना पूर्ण चालायचं आहे आणि त्यानंतर अलिबाग स्टँडला पण उतरणार आणि तिकडनं आपल्याला टॅक्सी करायची आहे नागावसाठी, जिथे आपला विल्ला आहे. आणि मग आता आपण पुढे तुम्हाला दाखवू की कशा प्रकारे आपला विल्ला आहे, तिथे आपल्याला काय ब्रेकफास्ट आहे आणि सर्व काही. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पळा लवकर. तर आता आपण आहे ना अलिबागच्या बस स्टँडला पोचलो आहे आणि आता इकडे बघू शकतात असे तुम्हाला ना इको आणि टमटम मिळणार आहे. तर इकडनं आपण आता इको गाडी केलेली आहे जी आपल्याला 400 रुपीजमध्ये डिरेक्टली नागाव PNP स्कूलजवळ घेऊन जाणार आहे. तर इथे तुम्हाला इझिली आहे ना कॅब्स आणि अशी टमटम गाड्या मिळून जातात आणि इकडनं हार्डली आता आपल्याला एक 30 मिनटं लागणार आहे नागावला पोहोचण्यासाठी. तर मित्रांनो जर अलिबागवरून आलात ना तर हा आपला नागावचा रिक्षा स्टँड आहे. तर हे बघू शकतात आपलं नागाव आहे आणि इकडनं आपल्याला स्ट्रेट आतमध्ये जायचं आहे जिथे आपला विला आहे कूल ब्रीज विला म्हणून. तर आपण अलिबागवरून येत असाल ना तर इथे उतरा आणि इथून एक तुम्ही आहे ना सेपरेट रिक्षा करू शकतात आणि PNP स्कूल म्हणून सांगू शकतात की अगदी PNP स्कूलच्या गेटच्या बाजूला आपला हा विल्ला आहे. म्हणजे इझी टू रीच आहे. म्हणजे हा लोकेशन अगदी तुम्ही 5 मिनिटात पोचाल इकडून. तर मी तुम्हाला लोकेशनवर कसं पोचायचं ते सुद्धा सांगितलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो आपण फायनली आता अलिबागमध्ये आपल्या विलामध्ये पोहोचलेलो आहे. आपल्या विलाचं नाव आहे कूल ब्रीज विला. तर मंडळी फायनली आपण आता अलिबागमध्ये पोहोचलेलो आहे आणि आपण आपल्या विलामध्ये आलेलो आहे. तर आपल्या विलाचं नाव जे आहे ना ते बघू शकतात कूल ब्रीज विला. आता हे नाव कशामुळे ठेवलं आहे तर हे जे आपलं एम्बियन्स आहे ना इथे बघू शकतात हे सराउंडिंग जे आहे ते पूर्ण ओपन आहे. हा एम्बियन्स पूर्ण ग्रीनरी आहे आणि इथे ना ब्रीझी मोमेंट्स आहेत त्यामुळे ह्या जागेचं नाव सुद्धा कूल ब्रीज ठेवलं आहे. त्यामुळे इथे ना खूप थंड वाटते जेव्हा तुम्ही इथे याल. तर त्यामुळे ओनरनी प्रिफर्ड केलं की ह्याचं नाव आपण कूल ब्रीज विला असं ठेवूया. तर आपल्याला आता इथे कसं यायचं आहे तर हा जो रस्ता आहे आपला तर हा नागाव बीचकडनं जो रस्ता येतो ना तिकडनं वॉकिंग 10 मिनिट्स डिस्टन्सवर आहे आणि आपल्या लेफ्ट हँड साईडला आपण पाहतोय ते आहे PNP स्कूल. तर हा PNP स्कूलचा गेट आहे आणि अगदी त्याच्या शेजारीच लागूनच ना आपला हा विला आहे कूल ब्रीज विला म्हणून. तर आता आपण तुम्हाला विलामध्ये काय काय सुविधा आहेत आपल्याला काय काय ऑप्शन्स मिळणार आहे हे सर्व तर तुम्हाला आपण दाखवणारच आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान अशा गोष्टी पाहता येतील. तर मुख्य म्हणजे काय तर इथे तुम्हाला नॉनव्हेज आणि व्हेजची सोय आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्विमिंग पूल मिळणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा वेकेशनसाठी जातो किंवा एक ट्रिप प्लॅन करतो तेव्हा आपल्याकडे लहान मुलं असतात आणि आपलं प्रत्येकाचं एक रिक्वायरमेंट असतं की आपल्याला स्विमिंग पूलवाला असं विला पाहिजे. कूल ब्रीज विल्लाची खासियत अशी आहे की इथे तुम्हाला स्विमिंग पूलसुद्धा आहे. तर मी लवकरच तुम्हाला आता स्विमिंग पूल एरियासुद्धा दाखवणार आहे आपल्या इकडचा. तर बघू शकतात एंट्रन्स करताच तुम्हाला इथे पार्किंगसाठी सुद्धा सुविधा आहे. म्हणजे तुमची जर 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल तुम्ही घेऊन येत असाल तर इथे आरामात तुम्ही पार्क करू शकतात. छान असं इथे आंब्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे, नारळाची झाडं लावलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला छान असं ब्रीझी फील होणार आहे. तर हा आपला विल्लाचा लुक आहे बघू शकतात. तर चला मग मी आता तुम्हाला थोडक्यात आपला हा कूल ब्रीज विल्ला दाखवतो आहे तर पाहून घेऊया. तर तुम्ही आतमध्ये आलात तर तुम्हाला पाहू शकतात आपला हा 2 स्टोरेज विला आहे. वरती टेरेससुद्धा आहे. तर जर तुम्ही एक फॅमिली येत असाल किंवा तुम्ही फ्रेंड्स येत असाल आणि तुम्हाला छान असं इथे टाईम स्पेंड करायचं आहे तर अगदी निसर्गाच्या सानिध्यात असं हे प्लेस आहे जिथे तुम्ही छान येऊन इथे 2 दिवस मस्तपैकी मजा मस्ती करू शकतात. तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर छान असे हॅपी मोमेंट्स क्रिएट करू शकतात. तर आता आपण एंटर करतो आहे. तर इथे छान सुंदर अशी झाडं लावलेली आहे त्यामुळे एक छान एस्थेटिक लुक येतो आहे विल्लाला. ही एंट्रन्स आहे. तर एंट्रन्सलाच आपल्याला इथे वरती जायला स्टेज आहेत आणि खालच्या साईडला आपण बघू शकतो इथे आपला हॉल आहे आणि ही एंट्रन्स आहे आपली. तर मंडळी वेलकम टू कूल ब्रीज विल्ला. तर आता आपण घरात एंटर करतो आहे. तर आपण आतमध्ये येताच आपण पाहू शकतात स्वामींचा फोटो आहे, श्री स्वामी समर्थ. आतमध्ये आलात की तुम्हाला इथे बघू शकतात रॉकिंग चेअर आहे, सोफा आहे, तसेच त्याबरोबर चेअरसुद्धा आहे. या साईडला तुम्हाला TV सुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्ही इथे तुमचे सिरियल्स वगैरे पाहू शकतात. तर ती सुविधासुद्धा आहे. त्यानंतर इथे बघू शकतात हा आपला ओपन किचन आहे. तर तुम्हाला डायनिंग सेटसुद्धा आहे. तर ह्यावर तुम्ही तुमचा लंच डिनरही करू शकतात. त्याबरोबर तुम्हाला इथे ओपन किचनसुद्धा मिळतो
तर बघू शकता तुम्हाला इथे ओव्हन आहे. तुम्ही इथे किचनमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कुक करून सुद्धा लंच डिनर बनवू शकतात किंवा आपले इथे केअरटेकर्स आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे लंच आणि डिनर बनवून देतात त्यांच्या चॉईसने. तर तुम्हाला नॉनव्हेज हवं आहे, व्हेज हवं आहे किंवा तुम्हाला काही तुमच्या स्पेशालिटीमध्ये काही बनवून हवं असेल तर तुम्ही तेही त्यांना सांगू शकतात आणि तुमच्या लंच आणि डिनरचं प्लॅन तुम्ही करू शकतात. तर फ्रीजसुद्धा आहे. तर अशा प्रकारे आता आपला हा लिव्हिंग रूम आणि किचन आहे. त्यानंतर आता आपण तुम्हाला आपला दुसऱ्या बेडरूममध्ये घेऊन जातो आहे. तर हा आपला बेडरूम आहे. तर हा बेडरूम सुद्धा अगदी खास आहे. बघू शकता इथे बेड आहे, AC आहे. त्यानंतर या साईडला आपण बघू शकता तुम्हाला स्टोरेज युनिट आहे. त्यानंतर इथे आपण तुम्हाला बेसिन दिलेलं आहे. त्यानंतर इथे आपला वॉशरूम सुद्धा आहे. तर बघू शकता तर इथे वॉशरूम आहे. त्यानंतर हा रूमची स्पेशालिटी ही आहे की ह्या रूमला अटॅचडच तुम्हाला स्विमिंग पूल आहे. म्हणजे जर तुम्ही इथे स्टे करत असाल तर बघू शकता तुमच्यासाठी स्विमिंग पूल अगदी खिडकीच्या बाहेरच आहे. प्लस तुम्हाला इकडनं आपण डोर दिलेला आहे तर इकडनं तुम्ही बाहेर येऊ शकतात. आता बाहेर आल्यानंतर काय तर इथे सुद्धा तुम्हाला छान अशी बॅल्कनी आहे. तसंच इकडनं आपण खाली उतरलात की इथे तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत आणि हा आपला स्विमिंग पूल एरिया आहे. तर बघू शकतात इथे स्विमिंग पूलमध्ये सुद्धा आपला मोठ्यांसाठी तसंच छोट्यांसाठी स्विमिंग पूल आहे. तसंच इथे आपण बसण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. म्हणजे जे आपले फ्रेंड्स आहेत, फॅमिलीज आहेत किंवा ज्यांना स्विमिंगमध्ये नाही इंटरेस्टेड आहे ते इथे बसून आपले रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स किंवा आपली फॅमिली स्विम करताना एन्जॉय करू शकतात बसून इथे. तर अशा प्रकारे आता आपला हा विल्ला आहे. तर आपण फर्स्ट फ्लोअर सुद्धा तुम्हाला दाखवणार. तिथे 2 बेडरूम्स आहेत आणि मग आपल्या ह्याच्यावरती टेरेस सुद्धा आहे. तर खूप सुंदर आणि मस्त असं ॲट द व्हेरी अफोर्डेबल रेट आपल्याला हा विला मिळणार आहे. तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बुक करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे येता येईल आणि ह्या विलाचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो आता आपण आहे ना फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त स्पेशियस असं बॅल्कनी आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला टी ब्रेकफास्ट करायचं असेल तर छान असं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही छान असं बसून रिलॅक्स करून इथे टी आणि कॉफी घेऊ शकतात. त्यानंतर जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर बघू शकतात आपला देवांश आहे ती तो आता एन्जॉय करतोय. तसा झोपाळा सुद्धा आहे तर छान असं ते एन्जॉय करू शकतात. तर छान मोठी अशी स्पेशियस बॅल्कनी आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला घेऊन जाते ते रूममध्ये. तर रूम सुद्धा बघू शकतात अतिशय स्पेशियस आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक एरिया मिळतो आहे जिथे तुम्ही कॅरम्स खेळू शकतात किंवा काही इंडोर गेम्स आहेत बसून मस्तपैकी फ्रेंड्स फॅमिली बरोबर तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात इथे स्टोरेज एरिया सुद्धा आहे. तर इथे तुम्ही स्टोअर करू शकतात. इथे आपण तुम्हाला बेडिंग्स ठेवलेले आहेत तर तेही तुम्ही यूज करू शकतात. त्यानंतर इथे बघू शकतात तुम्हाला एक्स्ट्रा गादी वगैरे आहे. म्हणजे जर तुम्ही फॅमिली येत असाल तर इथे तुम्ही आरामात गादी घालून सुद्धा झोपू शकता. त्यानंतर तुम्हाला बेस्ट व्ह्यू म्हणजे मी काय दाखवणार आहे तो स्विमिंग पूल आपल्याला छान असा विंडो मधनं दिसतो आहे. तर बघू शकता त्यानंतर इथे बघू शकता छान डबल बेड आहे. म्हणजे जर कपल असाल आणि तुमच्यावर एक बेबी असेल तर छान असं तुम्ही त्याच्यावर झोपू शकता. खूप छान हे आहे. त्यानंतर इथे वॉशरूम आपण पाहतो आहे. तर वॉशरूम मध्ये पण बघू शकता छान मिरर दिलेला आहे, बेसिन आहे, तसंच इथे शॉवर आहे, तसंच आपलं टॉयलेट सुद्धा आहे. तर मित्रांनो आता आपण हा बेडरूम पाहिला आहे. तर आपण आता सेकंड बेडरूम तुम्हाला दाखवतो आहे. तर आपण बघू शकता अतिशय सुंदर बेडरूम आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा वॉशरूम मिळतो आहे राईट हँड साईडला. तर इथे बघू शकता तुम्हाला ती सुविधा आहे. त्यानंतर इथे छान असं आपल्याला मिरर आणि बेसिन दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण आत जातो आहे ते आपल्या बेडरूमकडे. तर बघू शकता अतिशय युनिक असा वॉलला कलर आहे. तुम्हाला इथे स्टोरेज मिळत आहे आणि हा पण तुम्हाला डबल बेड मिळतो आहे. तर पाठी सुद्धा बघू शकता छान असं फ्रेम लावलेले, इंटिरियर अतिशय भारी आहे आणि विथ AC येणार आहे तुम्हाला दोन्ही रूम. त्यानंतर इथे बघू शकता इथे मिरर दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर ड्रेसअप व्हायचं असेल तर तुम्ही इथे छानपैकी ड्रेसअप होऊ शकतात. द बिगेस्ट ऍडव्हान्टेज या रूमचा आहे की ह्याला सुद्धा बॅल्कनी आहे. तर इथे पण बघू शकता टी आणि कॉफीसाठी आपण टेबल दिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही एक फॅमिली येत असाल तर छानपैकी दोन्ही रूम तुम्ही युटिलाइज करू शकता. इथे सुद्धा टी आणि कॉफीसाठी तुम्हाला टेबल दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही बाहेरचा व्ह्यू जर बघाल तर अतिशय ओपन आहे, ब्रीझी आहे. तसंच आपल्या विल्लाचं नाव सुद्धा बघू शकतात कूल ब्रीज विल्ला आहे. तर खूप ओपन आणि स्पेशियस अशी जागा आहे. तर आता आपण तुम्हाला कुठे नेतो आहे तर तुम्हाला टेरेसवर नेतो आहे. तर टेरेस व्ह्यू सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग. तर आता आपण आहे ना बाहेरच्या साईडला जातो आहे. तर इथे आपल्याला टेरेस एरिया सुद्धा आहे.
तर इथे बघू शकता छान असे ना प्लांट्स लावलेले आहेत. जसं आपलं एकदम पारंपरिक जुन्या पद्धतीचं आहे ना, इथे बंब सुद्धा ठेवलेले आहे. तर खूप मस्त वाटतं बघू शकतात. म्हणजे जर तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचे तर एस्थेटिक फोटोज इथे खूप छान येणार आहे. तर आता आपण तुम्हाला ना इकडनं वरती नेणार आहे टेरेसवर. तर बघू शकतात असे स्टेज आहेत. तर आता आपण इकडनं वरती जाणार आहे. वाव, अल्टिमेट व्ह्यू आहे वरनं सुद्धा. तर बघू शकता जर तुम्ही ना मोठा ग्रुप येत असाल ना, तर त्यासाठी इथे बघू शकतात बसण्यासाठी खूप छान असं अरेंजमेंट आहे. त्यानंतर इथे बघू शकता असं कट्टा सुद्धा केलेला आहे. त्याच्यावर जर तुम्ही जेवण ठेवलात आणि बुफे सिस्टम मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर खूप मजा येणार आहे इथे एन्जॉय करण्यासाठी. तर तेही तुम्ही करू शकता. तसं इथे बेसिन सुद्धा दिलेलं आहे बघू शकतात आणि खूप स्पेशियस आहे. परत एकदा मी सांगेन तुम्हाला, कूल ब्रीज विल्ला असं या विल्लाचं जे नाव ठेवलंय हे खास यासाठी ठेवलंय कारण इथे बघू शकतात चारी साईडना हा एरिया आहे ना ओपन आहे आणि बघू शकतात पूर्ण आहे ना ग्रीनरी आहे सगळ्या साईडनं. आणि इकडनं छान अशी कूल ब्रीज येते, त्यामुळे याला कूल ब्रीज विला असं नाव ठेवलेलं आहे ओनरने. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी आता दाखवतो, हे बघू शकता इथे ना PNP स्कूल आहे, हे बघू शकता. आणि अगदी तिकडनं तुम्ही आलात तर ही PNP स्कूलची गेट आहे आणि त्याला लागूनच हा आपला विला आहे. तर अगदी निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्हाला छान असं रिलॅक्स करायचं असेल तर बेस्ट असं हे लोकेशन आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला असं वाटेल की इथे स्टे करावं, कारण आम्ही आता सकाळपासून आलेलो आहे आणि अगदी दमायला सुद्धा झालेलं नाही आहे. म्हणजे जर आपण मुंबईपासून येतोय तर अलिबाग यायला बोटने आपल्याला अगदी 45 to 1 hour लागतो आणि तिकडनं ट्रॅव्हल करून ह्या लोकेशनला यायला एक 30 ते 35 मिनिटं. आणि नागाव बीचपासून अगदी जवळ आहे, एक 10 minutes वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि छान आपल्याला पूर्ण विला युटिलाइज करायला मिळतो. त्याचबरोबर जर तुम्ही बॅचलर्स असाल तर तुम्हाला इथे यायचं आहे, त्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला ऑक्युपन्सी आहे. जर तुम्ही फॅमिलीचा मोठा ग्रुप घेऊन येत आहेत तरी सुद्धा तुम्ही इथे राहू शकतात. किंवा जर तुम्हाला स्पेसिफिकली रूमच हवे आहे आणि तुम्ही जेवायची सोय तुम्हाला हवी असेल तर ती आहे, तुम्ही बाहेर सुद्धा जेवू शकतात. तर सर्व सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध आहे. तसंच तुम्ही स्वतः कुक सुद्धा करू शकता इथे, कारण तुम्हाला किचन उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या बेसिक अमॅनिटीज जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहे. आणि प्रत्येक रूममध्ये तुम्हाला वॉशरूम मिळतो आहे, तर ते सुद्धा एक बेनिफिट आहे. तसंच खाली कॉमन आपला हॉल एरिया आहे, किचन आहे. परत तुम्हाला आणखी खाली एक ग्राउंड फ्लोअरला बेडरूम मिळतो आहे. ते व्हेज आणि नॉनव्हेज ती सुविधा सुद्धा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे कोण व्हेज खाणार असेल त्यांच्याकडे व्हेज जेवण मिळेल, नॉनव्हेज लवर्ससाठी नॉनव्हेज सुद्धा आहे. त्यामध्ये तुम्हाला फिश, चिकन सर्व काही उपलब्ध आहे. तसंच बाहेरच्या साईडला आपल्या इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे, कारण बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असतं की आपल्याकडे लहान मुलं आहे तर एन्जॉय करण्यासाठी एक स्विमिंग पूल एरिया हवा, तर ते सुद्धा आहे. त्याचबरोबर तिथे सिटिंग एरिया सुद्धा आहे. तर ज्यांना स्विमिंग पूलमध्ये नाही आवडत जायला त्यांच्यासाठी सिटिंग एरिया सुद्धा आहे. आणि प्रत्येक रूमला बॅल्कनी आहे, म्हणजे तुम्ही बाहेर आरामात बसून टी, कॉफी, जेवण सगळं काही तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर भन्नाट असा प्लेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि एकदम रिझनेबल रेट्समध्ये. तर मित्रांनो, जर आपण सकाळ सकाळ येत असेल ना तर आपल्याला इथे ब्रेकफास्टची सुद्धा सोय आहे. तर तुम्हाला छान घरगुती एकदम चमचमीत असा नाश्ता सुद्धा मिळणार आहे. तर आपण पोहे सांगितले होते, तर बघू शकता छान असे रुचकर आपण पोहे सुद्धा इथे पाहतो आहे. त्याबरोबर तुम्हाला चहा, कॉफी हवी असेल तर ते सुद्धा मिळणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला घरगुती नाश्ता मिळणार आहे. तसंच आपल्याला घरगुती जेवण सुद्धा इथे मिळणार आहे. तर ते सुद्धा आपण तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर लवकरच आम्ही सुद्धा आता नाश्ता करून घेतो आणि मग पुढची मजा आपण तुम्हाला काय काय करणार दाखवूया. सुद्धा छान गरमागरम चहा सुद्धा आलेली आहे आपली. त्याचबरोबर आपल्याकडे जर लहान मुलं असेल तर बघू शकता दूध आणि बिस्किट, आणि जर त्यांच्या आवडीचं काय बनवून हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला करून मिळणार आहे. म्हणजे मुलं सुद्धा आरामात इथे खेळू शकतात आणि आपलं मन रमवू शकतात. तर नक्की तुम्ही इथे या आणि ते प्लॅन करा. तर आता आपण आलो आहे स्विमिंग पूल एरियाच्या इथे. तर बघू शकता मोठा असं स्विमिंग पूल आहे. तर मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी बघू शकतात वेगळे स्विमिंग पूल आपण इथे दिलेले आहेत. तर बघू शकता आपला देवांश इथे खेळतो आहे स्विमिंग पूलमध्ये. तसंच आपल्या मोठ्यांसाठी सुद्धा छान मोठा असं स्विमिंग पूल आहे. त्याच्यासाठी बघू शकता फाउंटन सुद्धा आहे. आता प्रश्न येतो की आता आपण स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली आहे, छान मस्ती केलेली आहे, त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, तर इथे आपण ना शावर एरिया सुद्धा दिलेला आहे. तर बघू शकता हा आपला शावर एरिया आहे. तर इथे आपण स्विमिंग पूलमधनं खेळून आल्यानंतर इथे तुम्ही आंघोळी करू शकता. तर मस्त अशी ही ओपन स्पेस आहे, छान असं तुम्ही एन्जॉय करू शकता. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण पूर्ण फॅमिली येतो किंवा काही फ्रेंड्स येतात ज्यांना स्विमिंग पूलमध्ये जायला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी आपण इथे ना सिटिंग एरिया सुद्धा दिलेला आहे. तर बघू शकता छान असं आपण अम्ब्रेला लावलेला आहे. त्यानंतर इथे बसण्यासाठी सुद्धा बघू शकता सोफा आहे,
चेअर्स दिलेले आहे. परत इथे आपल्याला टिपॉय सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही इथे बसून तुमचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर सुद्धा एन्जॉय करू शकता किंवा काही स्नॅक्स तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. तसंच बसण्यासाठी सुद्धा कम्फर्टेबल एरिया आहे आणि ऊन लागू नये म्हणून आपण असं अम्ब्रेला सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला छान इथे ब्रीजमध्ये आपण बसून एन्जॉय करू शकतात. तर आम्ही तर आलो आहे, तर तुम्ही सुद्धा कूल ब्रीज विलामध्ये लवकर या आणि तुमची बुकिंग करा. बघू शकतात ओपन एरिया आहे, छान ब्रीझी आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा शहराकडनं काहीतरी वेगळं अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे नक्कीच यायला पाहिजे. तर बघू शकतात आता लंचसाठी आहे ना चमचमीत असा जवळ आपला रेडी आहे. त्याचबरोबर आता फिश फ्रायसाठी बघू शकतात इथे सुरमई आणि पापलेट आहे. तर साईज बघू शकतात पापलेटची आणि सुरमईची, आणि मस्त मॅरिनेट केलेत काकूनी. तर आता आपण वाट बघतोय कधी रेडी होतोय आणि त्यानंतर आपण जेवणावर ताव मारणार आहे. आणि हे तुम्हाला बघू शकतात होममेड जेवण मिळणार आहे. तर बघू शकतात व्हेजवाल्यांसाठी आपण भरलेलं वांगा आहे इथे, त्यानंतर डाळ आहे, भात आहे आणि छान असं प्रॉन्सची कढी आहे, त्याचबरोबर जवळा आणि आपली मच्छी फ्राय. तर मस्त असा आजचा बेत आहे जेवणाचा. तर बघू शकतात तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला सुद्धा असं छान होममेड घरगुती जेवण मिळणार आहे. तर बघू शकतात आता ना मच्छी फ्राय होते आहे. तर आता सुरमई फ्राय करायला घेतलेली आहे दादानी. तसंच एका साईडला आहे ना काकी आपल्या भाकऱ्या सुद्धा करतात आहेत, बघू शकतात. तर छान तांदळाच्या अशा भाकऱ्या आहेत आणि आता भाकऱ्या रेडी पण झाल्या आहेत, बघू शकतात. तर आपण आहे ना जिजूंसाठी आहे ना व्हेज थाळी मागवली होती. तर बघू शकता बटाट्याची कापं आहेत, वांग्याचं भरीत आहे, सलाड आहे, डाळ भात आहे आणि भाकरी आहे छान अशी तांदळाची सॉफ्ट एकदम. तर जिजू तुम्हाला व्हेज कसं वाटते? एकदम घरगुती जेवण आहे, स्वादिष्ट आहे, एकदम मस्त, टेस्ट एकदम चांगला आहे, छान आहे. तर बघू शकतात अगदी घरगुती घरच्यासारखं जेवण तुम्हाला इथे मिळणार आहे. तसंच आपल्याकडे नॉनव्हेज सुद्धा आहे, तर मी आता नॉनव्हेज थाळी सुद्धा तुम्हाला दाखवतोय. तर बघू शकतात मम्मीने सुद्धा भाकरी घेतलेली आहे, जवळा घेतला आहे, सुरमईचा पीस घेतलेला आहे, सलाड आणि प्रॉन्स करी राईस. मम्मी तुला कसं वाटतं? छान आहे जेवण, मस्त आहे, तर एकदम टेस्टी आहे ना. टेस्टी आहे. करतानाच एवढा छान ना सुगंध आला होता जेवणाचा, त्यामुळे तेव्हाच वाटत होतं की कधी आम्ही जेवतो आहे. तर फायनली आता मी जेवायला बसतो आहे सगळेजण. तसंच प्रथमनी सुद्धा इथे पापलेट थाळी घेतलेली आहे. तर पापलेटचा पीस घेतला आहे, जवळा, कोलमीचा कालवण, सलाड, भाकरी आणि राईस. तर तुला काय वाटते प्रथम? एकदम काय सांगशील? एकदम घरगुती आणि स्वादिष्ट जेवण. तर कधी ताव मारतो असं झालं ना. हां, तर चला आता आम्ही जेवून घेतो आहे, तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या. तर मित्रांनो मी आता ना सुरमई टेस्ट केली, अतिशय फ्रेश आणि टेस्टी बनवलेली आहे. त्यानंतर जवळा तर एवढा सुंदर आहे आणि टेस्टी आहे. कोलमीचं कालवण सुद्धा एकदम घरगुती आपल्या पद्धतीचंच आहे, त्यामुळे तुम्हाला इथे आलात ना एकदम घरगुती फ्रेश आणि मस्त असं जेवण मिळणार आहे. तर लंच तर आता मी करतोच आहे, आता रात्रीचं डिनरसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि आता काय काय मजा करणार आहे आम्ही ते सुद्धा तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवू. तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो आपल्या विलाची ही बॅक साईड आहे. आता रात्र झालेली आहे आणि आता तुम्हाला मी ना एक सुंदर नजारा दाखवणार आहे. तर स्विमिंग पूलचा आता तुम्ही नाईट व्ह्यू बघू शकतात, किती सुंदर दिसतोय. लाईट चेंज होते तिथे समोर आणि स्विमिंग पूलमध्ये ना पूर्ण लाईट्स आहेत, बघू शकता. तर रात्रीच्या टायमाला जर तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये उतरायचे आणि मजा करायची ना तर मस्त वाटणार आहे ॲक्च्युली. घेऊ शकतो. मला इथे एक गोष्ट ॲड करायला आवडेल की आपला जो हा स्विमिंग पूल आहे तो आपला विलाच्या बॅक साईडला आहे आणि आजूबाजूला बघू शकतात पूर्ण ओपन स्पेस आहे. तर त्यामुळे जे लेडीज आहेत ज्यांना स्विमिंग करायला आवडतं तर त्यांनासुद्धा हा खूप कम्फर्टेबल राहणार आहे, कारण इथे ते फ्रीली एन्जॉय करू शकणार आहे. कोणाचंच तुम्हाला इश्यू नाही येणार आहे, कारण आजूबाजूला तुम्हाला काहीच लोकॅलिटी नाही आहे, पूर्ण ओपन स्पेस आहे. म्हणजे तुम्हालासुद्धा जास्त इथे टाईम स्पेंड करून एन्जॉय करता येईल. कारण हा आपला विला आहे आणि इथे ही PNP स्कूल आहे ती कोसो दूर आहे त्या साईडला. म्हणजे हा पूर्ण एरिया जो आहे हा ओपन आहे, बॅकयार्डपासून ते आपल्या त्या साईडला सुद्धा. तर लेडीजसाठी सुद्धा एकदम सेफ आहे. तर तुम्ही फॅमिली येत असाल आणि तुम्हाला एन्जॉय करायचं आहे तर नक्की तुम्ही ह्याचा विचार करू शकता. तर बघू शकता इथे आपण वॉटरफॉल दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये ना कलर चेंजिंग लाईटसुद्धा आहे. तर रात्रीच्या टायमाला अतिशय सुंदर दिसतो. तर बघू शकतात किती मस्त वाटते आणि असं आपण पूलच्या साईडला बसू शकतात छानपैकी आणि फॅमिली एन्जॉय करू शकते. त्याचबरोबर इथे बघू शकतात आपण स्विमही करू शकतात. मोठा असा पूल आहे, त्यानंतर लहान मुलांसाठी सुद्धा एक वेगळा एरिया आहे, वॉल आहे, रिंग आहे. आणि त्यानंतर जे आपले रिलेटिव्ज आहेत किंवा फ्रेंड्स आहेत ज्यांना स्विमिंग करायला नाही आवडत, पाण्यामध्ये जायला नाही आवडत, तर त्यांना बसून इथे आहे ना
जे आपले रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स जे स्विम करतात त्यांना छानपैकी इथे बसून सुद्धा बघू शकतात आणि एन्जॉय करू शकतात. तसंच ते स्नॅक्स, डिनर, लंचसुद्धा इथे बसून एन्जॉय करू शकतात. बघू शकता छान असा सोफा दिलेला आहे, टिपॉय आहे आणि 2 चेअर्स आहेत आणि छान असं चारी साईडनं ग्रीनरी आहे. म्हणजे त्यांना नक्कीच इथे बसल्यावर छान अनुभव येईल. आणि ऑपोजिटला आपला हा स्विमिंग पूल आहे आणि एक्झॅक्टली आपला बॅक साईड ऑफ द विला. त्यामुळे तुम्ही इथे सेफली विदाउट एनी टेन्शन एन्जॉय करू शकतात. तर अशा प्रकारे ना इंडोर गेम्ससुद्धा तुम्ही खेळू शकतात. तर बघू शकता इथे बॅडमिंटन आहे, कॅरम आहे, लहान मुलांसाठी क्रिकेट आहे. तर असे खेळसुद्धा आहेत ज्याने तुमचाही छान टाईमपास होईल आणि तुम्ही छान टाईम स्पेंड करू शकता इथे. तर बघू शकता आता आमचा डिनर टाईम झालेला आहे आणि प्लेट सर्व केलेला आहे. तर आता मेनूमध्ये काय आहे तर मालवणी वडे आहेत, सलाड आहे, सुकं चिकन आहे, चिकन ग्रेव्ही आहे आणि राईस आहे. तर आम्ही आता चिकन सांगितलं होतं. तर बघू शकता तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार कस्टमाइज जेवणसुद्धा करून दिलं जाईल. इथे तुम्हाला ना प्युअर घरगुती आणि होममेड जेवण मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला जर काही मेनूमध्ये चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा इथे एक्सेप्ट करून तुम्हाला करून दिले जातात. तर बघू शकता बेस्ट असं ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे यायला आणखी एक रिझन मिळेल की घरच्यासारखं जेवण. तर नक्की या आणि व्हिजिट करा. तर बघू शकता आपल्याला कॅरम खेळायला सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे इंडोर गेम्स सुद्धा आहेत, जसे आउटडोर आपण क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळू. मित्रांनो गुड मॉर्निंग. तर आता आपण आहे ना नागाव बीचला जायला निघालेलो आहे. तर आम्ही सर्व रेडी झालेलो आहे आता. तर बीचला एक आता फेरफटका मारून येतो. अगदी 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आपल्या विल्लापासून. तर चला मग आता तिथे जाऊया आणि पाहूया आता बीचवर आपण काय काय करू शकतो आणि कितपत गर्दी असणार आहे ती. कारण आता वीकेंड तर नाही आहे, आपण वीकडेला आलो आहे. कारण वीकेंडला अलिबागमध्ये भरपूर गर्दी असते सध्या. तर इथे बघू शकतात आपण नागावमध्ये आलो ना तर आतमध्ये हे असं मंदिर आहे आणि इथे हा वरद रिसॉर्ट आहे. तिकडनं आपल्याला हा जो रस्ता स्ट्रेट जातो ना इकडनं स्ट्रेट जायचं आहे आणि मग आपल्याला आपला लेफ्ट घ्यायचं आहे. तर बघू शकतात आपण एक्झॅक्ट 10 मिनिटामध्ये बीचवर पोहोचलो आहे. तर तुम्हाला जर सुकी मच्छी वगैरे खरेदी करायची असेल ना तर अलिबाग इज द बेस्ट स्पॉट. कारण इथे तुम्ही बघू शकता छान अशी सुकी मच्छी मिळते आपल्याला. तर सुरमे आहे, कोलमी आहे, जवळा आहे, सुके बोंबील आहे, बांगडे आहेत. तर आता आपण बीचवर जातोय ना तर आता भरती आहे बघू शकतात, पाणी वरपर्यंत आलेलं आहे. तर इथे आपल्याला घोडागाडीची ॲक्टिव्हिटी आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत बघू शकतात. आणि आता समुद्राला भरपूर भरती आहे बघू शकतात. तर मित्रांनो बघू शकतात आपण यांना खाली पाण्यात नाही गेलो आहे कारण भरती आली आहे समुद्राला. त्यामुळे तिथे जाण्यात काही अर्थ नाही आहे. सगळं पाणी वरपर्यंत आलं आहे. त्यानंतर आपण इथे घोडागाडी किंवा कुठली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीही करू शकत नाही आहे. तर आता मी इथे थोडेसे फोटोज वगैरे काढू. आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला नाही, आम्ही सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केलं नाही, तर डायरेक्टली बीचवर आलो. तर आपण आता नागाव बीचला आहे. इकडनं आपला जो विला आहे तो हार्डली वॉकिंग आहे ना 10 मिनिट्सवर आहे. तर खूप जवळ आहे आणि मस्त असं आपल्याला हा विला भेटलेला आहे. तर तुम्हीसुद्धा आवर्जून इथे या आणि वीकेंड स्पेंड करायचा किंवा वीक डेमध्ये जरी तुम्हाला यायचं झालं ना तर सगळ्यात बेस्ट असं हे ठिकाण आहे जे अलिबाग आहे. तर मोस्टली आता सगळे लोक प्रिफर करतात अलिबागला येण्यासाठी. तर आता आम्ही थोडा वेळ इथे थांबू, त्यानंतर आम्ही विलाला जाणार, तिथे ब्रेकफास्ट करणार आहे. तर जसं पुढे आम्ही जाऊ तुम्हाला अपडेट करू. कारण दुपारी परत आपल्याला मुंबईसाठी निघायचं आहे. तर आपली आपण बोटनीच जाणार आहेत पुन्हा. तर चला मग भेटूया आता थोड्या वेळाने. तर बघू शकता ही सुरमई आहे ना, कशी आहे? 100 रुपयाला एक सुरमई. आणि बांगडे 100चे 5. तसंच बोंबील सुद्धा. ही अख्खी पाटी आहे ना पूर्ण पाटी? किती? 200ला एवढं स्वस्त बघू शकतात. हे 200ला आहेत आणि ते वाले ते पण 200. ओके. तर ते बारीक आहेत थोडे, हे जरा मोठे आहेत. आणि जवळ आहे तर सुकी कोलमी आहे आणि सोडे आहेत.
बघू शकता. तर अशा प्रकारे सुका बाजारसुद्धा मला मिळतो. तर आता आपण बीचवरनं निघतोय कारण भरती आहे. तर बघू शकता आता आपल्याला इकडनं आहे ना एक्झॅक्टली 10 मिनटं लागणार आहे आपला विल्याला जायला. तर तुम्ही बीचला आला तर तुम्हाला सकाळ सकाळी इथे नाश्ता खाण्यापिण्याची पूर्ण सोय आहे. तसंच जर तुम्हाला असं आंबट खावंसं वाटलं तर बघू शकता पेरू आहेत, कैरी असते, शेंगदाणे, बोरं असं सुद्धा तुम्हाला इथे मिळतं. देवांशाला बघू शकता. तर मित्रांनो आता आपण आहे ना बीचवरनं आपल्या विलाला आलो आहे, कूल ब्रिज विलामध्ये. तर बघू शकतात मस्त असा आपला हा विला आहे. तर आपण इथे एक 1 नाईट स्टे केला आणि काल रात्री आपण इथे ना 2 वाजेपर्यंत जागा होतो. आणि एवढं कूल आहे ना इथे, म्हणजे तुम्हाला AC लावायची सुद्धा गरज लागत नाही आहे. एवढा थंडावा आहे कारण पूर्ण एरिया हा बघतो ना आपण हा ओपन आहे. इथे बघू शकतात पाठच्या साईडला हा आपला PNPचा गेट आहे. इथे PNP स्कूल आहे जिथे सकाळी मुलं येतात आणि अगदी त्याला लागूनच इथे ना हा आपला विला आहे. म्हणजे बघू शकतात किती जवळ आहे. आणि स्टँडवरनं तुम्ही जर PNP स्कूल सांगितलं तर कोणीही तुम्हाला इथे आणून सोडेल. आपला अलिबाग स्टँड जो आहे तिकडून नागावचा. आणि आता आपण आलो आहे इथे, तर आता ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट करून थोडंफार आम्ही आता पूलच्या साईडला बसू, थोडंसं खेळू वगैरे. आणि मग त्यानंतर आपण आपली जायची तयारी करणार आहे लंच करून. तर आपला प्रथमसुद्धा आता थोड्या वेळ निघणार आहे कारण त्याला पण पुढे शूट आहे तर त्यालाही जायचं आहे. तर मग आपण थोडा उशिराने निघणार आहे, तो पहिली निघणार आहे. तर स्टे कनेक्टेड आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. तर बघू शकता आता आपल्या ना घावणे रेडी होतात आहे, चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपण नाश्ता करणार आहे. तर मस्त गरम गरम नाश्तासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे, तो पण घरगुती पद्धतीने. तर मित्रांनो आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट रेडी आहे. तर बघू शकतात आजच्या ब्रेकफास्टमध्ये आपण घावणे, चटणी आणि चहा सांगितली होती. तुम्हाला पाहिजे तो कॉफीसुद्धा मिळून जाईल. तर बेस्ट असे सॉफ्ट छान असे घावणे बनवलेले आहेत. तर मी आता टेस्ट करतोय. तर बघू शकता अतिशय सॉफ्ट आहेत, अप्रतिम अशी चटणी, झणझणीत, त्यावर गरम चहा, मस्त असा नाश्ता आहे. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या इथे आणि अशा नाश्त्याचा तर तुम्ही आनंद घ्याच. पण तुम्हाला जर काय वेगळं हवं असेल कस्टमाइज करून तर तेही तुम्हाला इथे मिळणार आहे. तर बघू शकतात घरगुती चव, घरगुती जेवण हे सर्व तुम्हाला या विलामध्ये एक्सपिरियन्स करता येणार आहे. म्हणजे जरी तुम्ही तुमच्या घरापासून लांब असाल पण तुम्हाला जेवण हे घरगुती मिळणार आहे. मेन म्हणजे आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्याला तोच प्रॉब्लेम असतो की जेवण कसं असणार, ब्रेकफास्ट कसं असणार. तर तुमचा हा प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. तर बेस्ट असा मी होम स्टे विला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर नक्की या आणि विजिट करा. तर आता आपल्यासोबत इथे मम्मी सुद्धा आहे. तर मम्मीला तिच्या एक्सपिरियन्स बद्दल विचारूया, तिला इथे येऊन कसं वाटलं. मला नेहमीच्या रुटीनपासून मला आराम मिळाला. जेवण अगदी घरगुती छान आवडलं जेवण आणि हवेशीर इकडे. आणि आपला विला कसा आहे, याला अगदी छान थंडगार हवा. आपल्या मुंबईत गरमी होते, तिथे असं थंड हवामान, त्यामुळे असं वाटते काय जावं असं वाटत नाही. आणि परत आता आम्ही निघतो आहे, परत कधी येतो असं झालं आहे. तर बघू शकतात मम्मीला सुद्धा आता इकडनं जावं असं वाटत नाही आहे आणि परत कधी येतोय इथे राहायला असं झालेलं आहे. कारण इथे बघू शकतात अतिशय छान हवा आहे, एकदम ब्रीझी आहे. आता बघू शकतात बाहेर ऊन आहे पण आता बघू शकतात फॅन नाही काही नाही, आपण इथे बसलोय पण छान थंड वाटते आहे, गरम होत नाही आहे. तर त्यामुळे तिला सुद्धा इथे खूप छान वाटलं. 2 दिवस आराम करून इथे मस्तपैकी स्टे केला आम्ही इथे. आणि जेवणाचा प्रश्न नाही, राहायचा सुद्धा प्रश्न नाही, सर्व काही अगदी छान वेल मॅनेज्ड आहे. म्हणजे तुमच्याकडचे सुद्धा फॅमिली तुम्ही घेऊन येत असाल ना तर ते सुद्धा छान इथे एन्जॉय करतील. तर आता आपलं आहे ना दुपारचा लंचचा टाईम झालेला आहे. तर बघू शकतात आत्ताच्या मेनूमध्ये बघू शकतात दाल फ्राय आहे, मटकीची उसळ आहे, त्यानंतर भात आहे, ताक आहे, त्यानंतर लाल माठाची भाजी आणि आजच्या बेतामध्ये गोड तर मोदक आहेत आपले, त्यानंतर खेकडा भजी, चपाती आणि पापड. तर अशा प्रकारे आता आपला हा आजचा मेनू आहे. तर आता आम्ही थोड्याच वेळात जेवायला बसणार आहे. तर बघू शकतात असं घरगुती जेवण तुम्हाला इथे आल्यावर मिळणार आहे. तसं आता आम्ही आमचे प्रेफरन्स दिलं होतं, तुम्ही तुमचा प्रेफरन्सही देऊ शकतात, त्यानुसार ते बनवून देतील. तर खूप स्वादिष्ट, एकदम चविष्ट आणि घरगुती जेवण आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे आपल्या पोटाला सुद्धा त्रास नाही. म्हणजे आपण 2 दिवस जर आपण ट्रॅव्हल करतोय तर छान असं जेवण आपण घरगुती इथे जेवू शकतो. आणि छास पण आहे मस्त आहे. काल पण स्वीटमध्ये गुलाबजामुन होता, मस्त होते. हे बघू शकता छास सुद्धा आहे. काल आपण कोकम कढी होती तर आता छास आहे आज. तर त्यामुळे एक वेगळी रौनक येणार आहे जेवणाला सुद्धा. तर एकदम मेजवानी आहे बघू शकतात. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहे ना अलिबागवरून मांडवावरून आहे ना PNPची फेरी पकडलेली आहे. 7:30ची इथे फेरी आहे. तर आपला जो कूल ब्रिज विला आहे तिकडून तुम्हाला
कॅब करून अलिबाग स्टेशनला यायचं आहे आणि तिथून मग तुम्ही PNPची बस करून डिरेक्टली मांडवाला येऊ शकतात आणि हार्डली 45 मिनिट्स लागतात तुम्हाला मांडवा जेटीला पोचायला आणि तिकडनं आपल्या मुंबईला पोचायला एक 45 to 1 hour लागतात. तर आपण पूल ब्रिज विलाचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, जिथे तुम्हाला रूम्स दाखवले आहे, तिकडचं ॲम्बियन्स दाखवले आहे, स्विमिंग पूल दाखवले आहे आणि पूर्ण विल्ला आपण एक्सप्लोर केलेला आहे. त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आहे ना मुंबईमध्ये पोहोचलो आहे. अलिबागला गेलो होतो, तर पूल ब्रिज विल्लामध्ये आपण राहिलो होतो. त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर अशी आशा आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट कराल आणि छान छान अशी बुकिंग कराल आणि तिकडच्या विल्लाचा तुम्ही छान असा आस्वाद घ्याल. खूप छान आहे. वीकेंडसाठी वीकडेजसाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. 2 दिवसाचा स्टे करा, तुम्ही खूप एन्जॉय करणार आहे कारण तुम्हाला घरगुती जेवण सोबत छान असं स्टे सुद्धा मिळणार आहे. तर लॅविश प्लेस आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.